या ठिकाणी बीडचे या मार्केटचे काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय। भैया आज पूरे भारत बंद, महाराष्ट्र बंद का ऐलान किए वाला है, उसमें बीड भी बंद है। क्या राय है आपकी? जो बच्चे पे लाठी हल्ला करे उस पे क्या राय? ये जो हो रहा ना, ये जो तो बहुत गलत हो रहा जो है। तो जो शिक्षण मंत्री है जो केंद्र का, उन्हें अपना राजीनामा देना। और उन्हें धर्मेंद्र प्रताप जो है तो उन्हें राजीनामा देना। इतना बड़ा मसला पड़ता नहीं। अब गोर गरीब के बच्चे जो पढ़ रहे हैं, जो नीट का पेपर लीक हो रहा, इसका जवाबदार कौन है? जब कांग्रेस सत्ता में थी तो कांग्रेस भी जो है तो अपना राजीनामा देती थी। अशोक चौहान ने घोटाला करा था, अशोक चौहान ने राजीनामा दिया था मुख्यमंत्री पद का। अब इन्हें राजीनामा क्यों नहीं दे रहा धर्मेंद्र प्रताप? ये मोदी साहब को समझने को होना और अमित शाह को समझने को होना। इन्होंने दोनों ने मिलकर उसका राजीनामा लेना। ये मामला शांत होगा, तो मामला शांत होगा। ये धंधों पे असर पड़ा हमारे दुकानों के। अच्छा, तो ये सरकार जो है तो आपकी जो दुकानदारी है उस पर कुछ असर गिरे हुआ है? ये क्या असर ही गिरा ना, सब बंद हो गया ना पूरा। अच्छा, कारोबार बंद हो गए। जो गाड़ा चलाते थे बेचारे, उनके धंधे बंद हो गए। इसमें जितने सब किराएदार है, इनका किराया कौन देगा आज का? ये बोलो ना। इससे मोदी साहब ने इसका राजीनामा लेना, उसके रिजाइन लेना और उसको मंत्री पद से बर्खास्त करना। हमारी ये दरखास्त है, उसको बर्खास्त करो, पूरा मामला शांत होगा। त्याचा विद्यार्थ्यावर हल्ला झाला आहे आणि त्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आलेला आहे। तुम्ही एक छोटेसे व्यापारी आहात, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? महाराष्ट्र बंद करण्यापेक्षा, वेगवेगळ्या व्यापाऱ्याचं नुकसान करण्यापेक्षा सर्वांनी मिळून एक मोठं आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात हे करायला पाहिजे। म्हणजे तुमचा या बंद आंदोलनाला आमचा फूर पाठिंबा आहे। विद्यार्थ्याचा जे लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो, पण ह्याच्यात कोणाचंही नुकसान न होता आंदोलन तीव्र स्वरूपाचं वेगळ्या पद्धतीने व्हावं। म्हणजे व्यापाऱ्याचं रोजंदारीचं रोजचे 500-1000 रुपये जे बुडतात ते न बुडता छोटे छोटे जे व्यापार सगळे असतात लोक त्यांचे बुडत आहेत, त्यापेक्षा बंद पेक्षा वेगळं आंदोलन व्हावं ज्यांनी करून हे होऊन धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे का, काय वाटतं? काल त्यांनी राजीनामा दिला अशी न्यूज ऐकली आम्ही। नाही, पण अजून राजीनामा झालेला नाही, आंदोलन चालू आहे, ती फेक न्यूज आहे असं सांगण्यात येतोय। आपले दुसरे अजूनही व्यापारी आहेत इकडं, भैया तरुण आहेत, ते भैया इकडे आहेत, बोलतोय। भैया आज बीड बंद आहे, महाराष्ट्र बंद आहे, तरुणांवरती लाठी हल्ला झालेला आहे, काय वाटतं? या बंदला आणि आंदोलनाला पूर्ण सपोर्ट केलाच पाहिजे। देशाची जी परिस्थिती झाली, बीजेपीच्या लोकांना जनतेनेच निवडून दिलेला आहे, पण बीजेपीच्या कोणत्याही नेत्याला जनतेविषयी आदर आणि प्रेम नाही। त्यांच्यात जो अहंकार भरलाय, आता जर तुम्ही कालचं स्टेटमेंट मुख्यमंत्र्याचं आपल्या महाराष्ट्राच्या बघितलं असेल, कालचं रविराज साबळेंना अटक बघितली असेल, म्हणजे तुमचं जे स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम 19 नुसार हा सर्व ते बाधित करायला लागले आहेत। ते हुकुमशाहीकडे वाटचाल करून चाललेले आहेत भारताची। यामध्ये म्हणजे जे विकासाचा मुद्दा तर दूर केला आहे, जे भ्रष्ट नेते होते तेच बीजेपी मध्ये घेतले आहेत आणि भ्रष्टांचं शासन चालू आहे, हुकुमशाहीचे शासन चालू आहे, डिक्टेटरशिपकडे भारत जातोय। पण आता तरुणांनी जो राजीनामा मागितला आहे, आता तरुण धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यानंतर देशाच्या पंतप्रधानाचाही राजीनामा मागतायत, काय वाटतं एक तरुण म्हणून तुम्हाला? तरुण म्हणजे राजीनामा मागण्यापेक्षा तरुणांनी जी क्रांती चालवली आहे ही फक्त राजीनाम्यापुरती नाही, तर आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायला लागेल। कारण राजकीय पक्ष बदलतील, सत्ता बदलतील, परंतु जी व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे त्यामध्ये मग प्रशासकीय व्यवस्था असो, राजकारण असो, न्याय व्यवस्था असो, मीडिया व्यवस्था असो, गोदी मीडिया तुम्ही काय करतोय सध्या बघतात, म्हणजे वास्तव काय आहे हे नाही। आणि अंधभक्त आजही मोदीला सपोर्ट करतात, ते वास्तवाकडे बघा। आपला कोणत्याही व्यक्तीला म्हणजे विरोध नाही, काही नाही, पण तुम्ही एक तथ्य बघा, तथ्य बघा आणि त्यानंतर सपोर्ट करा कोणत्याही व्यक्ती। देशामध्ये प्रगतीचं राजकारण आम्ही खूप केलंय, देशामध्ये अनेक कामं केली आहेत, देश आज महासत्ता बनतोय असं बीजेपी सरकारकडे किंवा मोदी सरकारकडनं सांगितलं जातं, याच्याबद्दल काय वाटतं? काय विकास केला आहे तुम्ही? जर मोदी सरकार हे जनतेचं असतं किंवा मोदी सरकार हे त्यांनी विकास केला हे दाखवण्यासाठी एक तरी प्रेस कॉन्फरन्स आतापर्यंत घेतली आहे का? मन की बात मधून एकतर्फा संवाद, तुम्ही डबल 2 वे कम्युनिकेशन आहे का? सध्या कुठेच 2 वे कम्युनिकेशन नाही। विकास काय आहे? पूल बांधला जातो, त्यात आता आपण काही दिवसापूर्वी मुलाखत बघितली असेल,
तर जे गुत्तेदार आहेत, कंत्राटदार आहेत, ह्यांनी त्यांचं वास्तव मांडलं आहे की छोटाले गुत्तेदार आहेत त्यांच्याकडून 60% ते कमिशन घेतात. मग 40% अधिकारी सांभाळायचे, मग काम कसे होईल? मग नांदेडमध्ये पूल पडतो, बिहारमध्ये पूल पडतो, अशा घटना होतात. हे फक्त आता बोलाचंच भाटून बोलाचीच कडी असं हे शासन आहे. आणि जनतेने आता ही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी रस्त्यावर उतरणं गरजेचंच आहे. वाटल्यास नेपाळ सारखी क्रांती झाली तरी काही नाही. मग आपल्याला ते देशद्रोही म्हणतात, आतंकवादी म्हणतात. काल राहुल गांधीला मोदी लोकसभेच्या अधिवेशनात म्हणले की हिंदू विरोधी. म्हणजे मोदी आणि बीजेपी म्हणजेच फक्त हिंदू आहेत का? आंदोलनामध्ये हिंदू लेकरं नाहीत का? हिंदू विद्यार्थी नाही आहेत का? तिथे जी सहिष्णुता चालू आहे, तुम्ही जर काही सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघितले, पंजाबी असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, सर्व मिळून मिसळून सहकार्य करतात. ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांची सुद्धा सेवा करतात. आत्ताच रील बघत होतो की एका पोलिसाची स्कूटर खराब झाली, ती विद्यार्थ्यांनी त्या आंदोलकांनी नीट करून दिली. अजून तुम्हाला कसा सपोर्ट पाहिजे? सत्ता परिवर्तन भारताचं झालं पाहिजे का? सत्ता परिवर्तनपेक्षा व्यवस्था परिवर्तन होण्याची गरज आहे आता. तरुणाईच्या मनातला जो दबलेला आवाज आहे तो आता हळूहळू बाहेर पडतो आहे आणि तरुणांचे विचार आता उद्रेक म्हणून हळूहळू बाहेर पडत आहेत. त्याचाच परिणाम CJPचं जे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं त्याला एक एक तरुणांनी जोड दिली, एक एक तरुण त्याच्यामध्ये दाखल होत गेला आणि आज आपण बघतोय की प्रचंड मोठं आंदोलन देशाच्या इतिहासामध्ये सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे. दिल्ली जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सरकारनं मुडीत काढलं म्हणण्यापेक्षा हे जे विद्यार्थी होते त्यांना अतोनात त्यांच्यावरती लाठी हल्ला करण्यात आला, अमानुष लाठी हल्ला करण्यात आला आणि यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. लोकशाही मार्गानं सुरू असलेलं हे आंदोलन सरकारनं मात्र ठोकशाही पद्धतीनं मोडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचे पडसाद आता देशाच्या प्रत्येक भागामध्ये पसरलेले दिसून येत आहे. आपण आहोत बीड शहरामध्ये सुद्धा आज बंद पुकारण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि या बंदला प्रतिसाद देत अनेक राजकीय पक्ष असतील, छोट्या मोठ्या संघटना असतील, या सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. आणि आपण आज बघतोय की हा जो रहदारीचा मार्ग आहे किंवा एक मुख्य मार्केट आहे बीड शहरातलं, ते आज कडकडीत बंद असलेलं आपण बघत आहोत. बीडच्या अनेक भागातील जे व्यापारी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा आज या बंदला पाठिंबा दिला असून आपापली प्रतिष्ठानं, आपली दुकाने ही बंद करून विद्यार्थ्याच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या विरोधामध्ये या व्यापाऱ्यांनी आजचा बंदमध्ये स्वतःहून आपापली दुकाने, आपली प्रतिष्ठाने बंद केलेली या ठिकाणी दिसून येत आहेत. बीडच्या अनेक भागामध्ये आम्ही गेलो आहोत. त्या भागामध्ये आजचा बंद हा अतिशय कडकडीत पद्धतीनं पाळला जातोय. व्यापारी असतील, बीडचे नागरिक असतील, देशातले नागरिक असतील, या सगळ्यांनी आता विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवलेला आहे. जनजागृती न्यूजसाठी मी महादेव सवाई, बीड.